सोलापुरातून, कारण सोलापूरमध्ये तुफान पाऊस पडतोय आणि त्यामुळे सोलापुरातील सीना नदीला पूर आलाय, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे। मोहोळ तालुक्यातील पोफळी या गावामध्ये नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय। घरातील साहित्य घेऊन बाहेर पडताना महिलांना यावेळी अश्रूही अनावर झालेत। साबळेवाडी गावातील सोयाबीन, तूर, कांदा, ऊस या पिकांचं देखील नुकसान झालंय। ही संपूर्ण पिकं पाण्याखाली गेली आहेत। सोलापुरातल्या सीना नदीला पूर आला आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। तिथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर देखील केलं जातं, कारण अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे। त्यामुळे पोफळी गावात आता पूरस्थिती उद्भवल्यामुळे साहित्य घेऊन घराबाहेर सगळे नागरिक पडतायत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्याचंच दृश्य जे आहे, सोलापुरातून वाहणारी जी सीना नदी आहे ती तुडुंब अशी भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येतंय। खरं तर सीना नदी जी आहे ती तुडुंब असं भरून जे आहे ते वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। गेल्या 10 ते 12 दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र देखील आपल्याला दिसून येतंय। दक्षिण सोलापूर असेल, बार्शी असेल, अक्कलकोट असेल, उत्तर सोलापूर असेल, त्याचबरोबर उत्तर सोलापूर असेल, या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झाल्याचं चित्र दिसतंय। मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानं या पाणी पातळीची वाढ होण्याची शक्यता देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं या सीना नदीच्या परिसरातील जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळं एकंदरीत सीना नदी जी आहे ती तुडुंब अशी भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, मोहोळ। काय आता आमचं जीव निस्तार जाताना करायचा आता आणि समजा भिजले आता काय सुद्धा राहिलं नाही। वस्तू काढल्या त्या ही वस्तू निसत्या घेऊन कुठं तर का नाही निवाऱ्याला ठेवायच्या घेऊन गायरांना जायचं। काय माल तर भिजला आता, ऊसाच तर वाटोळ झाले आता काय नाही आता नुसतं नुकसान किती लय झाली आता। ऊस 5 एकर ऊस आहे, मका होती मका गेली आहे, परत त्याला ऊस आहे, ऊस बी आता काय नाही, पण पिवळा पडला पाण्यानं, काहीच नाही आता।